मराठा आरक्षण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे आणि या हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कन्नडवरनं बंजारा समाजाचे दोन तरुण जे आहेत ते मुंबईच्या दिशेने 11 दिवसाचा प्रवास करत पदयात्रा करत या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एक प्रोफेसर आणि दुसरा जो आहे तो इंजिनियर आहे। या दोघांचा जो प्रवास आहे कन्नड ते मुंबईपर्यंतचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास करून 10 ते 11 दिवसाचा प्रवास करून उद्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देणार आहेत। नेमका यांचा काय यांची मागणी आहे आणि नेमके कसा यांचा प्रवास आहे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ते दोन्ही तरुण आहेत। तुम्ही किती तारखेला निघालेले आहेत, कसे निघालेले आहेत आणि किती वाजता निघालेले? आम्ही 11 तारखेला 11 वाजता निघालो होतो। आमचे समाज बांधव जे कन्नडचे सगळे आम्हाला तिथं वाटी लावायला आले होते। त्याच्यानंतर आम्हाला जेवढे पण तांडे आहेत तिथं आमचं स्वागत केलं, सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलं। त्याच्यानंतर आम्ही जसं पुढं आलं, तांडा जरी नसलं तरी आम्ही गावागावात थांबत आलो आहे। तिथं आमचे आम्हाला लोकांनी खूप सपोर्ट केलं आणि खूप सारे शुभेच्छा पण दिले आणि आता आम्ही हे जवळपास 10-11 दिवसाचा टप्पा गाठून इथं आलो आहे। आम्ही काल थोडंसं BP कमी झाल्यामुळं, लो झाल्यामुळं आणि थोडंसं माझ्या पायामध्ये चमक निघत होतं तर आम्ही कौशल हॉस्पिटल इथं थोडंसं ॲडमिट पण झालो 1 दिवसासाठी, पण आता बरं वाटायला लागलं तर आम्ही परत काल इथं आलो आणि आझाद मैदानला आमची जी प्रोसेस आहे पूर्ण ती काल आम्ही पूर्ण केलेली आहे आणि आज सुट्टी असल्या कारणाने आम्हाला तिथं असं सांगितलं आलं की CM साहेब उद्या येणार आहे तर उद्या तुमची निवेदनसाठी भेट घालून देणार आहे असं। दुसरीकडे पाहिलं तर बंजारा समाजाला ST प्रवर्गातून कुठेतरी आरक्षण द्यावं अशी तुमची मागणी आहे। नेमकी ती कुठल्या प्रवर्गातून देण्यात यावी, काय नेमकं त्या तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे? आमचं असं म्हणणं आहे सर की आम्ही अदर स्टेटमध्ये SC ST मध्ये येतो आणि आम्ही इथंच OBC मध्ये येतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि ॲक्च्युली काय आहे की आम्हाला खरी गरज आम्हाला आहे, कारण की आता मी जर एक छोटंसं माझ्या तांड्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो। माझा तांडा हा जवळपास 500 घराची वस्ती आहे आणि त्या 500 घरात 90% लोक हा ऊसतोडीला जातात। ऊसतोडीला जातात म्हणजे काय की 450 घरं ऊसतोडीला जातात आणि 50 घरं असे आहे की ते मुलांना शिकवू शकतात। बाकीच्या सगळ्या लोकांची इन्कम ही लाख रुपयाच्या वरती नाही आहे खूप, आणि लाख रुपयात काय या जमान्यात काय होतं तुम्हाला पण माहिती आहे ना, शिक्षण होतं ना, खानपिन ना, मेडिकल सगळ्या गोष्टी, तर आम्ही शिक्षणापासून थोडंसं वंचित राहतो आहे। आता माझं कुठंतरी हायर एज्युकेशनसाठी आम्हाला फी भरावं लागते सेंट्रलाइजमध्ये, आम्हाला रेल्वेजमध्ये जॉब नाही आहे, सेंट्रलाइज जे पण एक्झाम आहे तिथं आम्हाला काही सुविधा नाही आहे खूप सारे काय असं। तर आमचे जे लोक आहे ते अर्धे एक तर भटकंती करतात, त्याच्यामुळे अर्धे शाळेत राहतात, अर्धे बाहेर राहतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आमचे जे ST बांधव आहे, आमचं गाव जे आंबातांडा आहे तर तसंच आमच्या बाजूला आंबाळा म्हणून आहे, तिथं आमचे ST कॅटेगरीचे लोक राहतात, तर ते पण ऊसतोडीचे काम करतात आणि आम्ही पण ऊसतोडीचे काम करतो। जवळपास आमच्या सगळ्या गोष्टी ना सेम आहे। आता मी पायी येताना इगतपुरी इथं बघितलं की आमच्या सेवालाल महाराजांचा मोठा इतिहास आहे तिथं, जे चंदाभाई आहे त्यांचं मंदिर आहे तिथं, जिथं जे आमचे ST प्रवर्गातील जे आमचे बांधव आहे त्यांची मोठी शंका आहे तिथं सुद्धा आम्ही आहे। आणि आमचं आणि त्यांचं जर बघितलं ना तर आम्ही सगळीकडे डोंगर रान भागातच वसाहत आहे आमची, आणि आम्हाला ते लागेल ती सुविधा अजून पण आम्हाला भेटत नाही, कारण की माझे आजोबा मी बघितलेली, माझे आजोबा ऊसतोडीचे काम करत होते, वडील ऊसतोडीचे काम करते आणि सध्याची जी पिढी पण आहे आमची 90% ऊसतोडीचेच काम करते। म्हणजे आमचा समाज अजून पण खूप काही असं सुधारलेलं नाही आहे, तर आम्हाला ह्या आरक्षणाची खूप जास्त गरज आहे आणि सरकारने हे आमचं जे मागणी आहे ती पूर्ण करावी। आणि आमचा समाज हा खूप भोळा आणि शांत आहे, आत्तापर्यंत कुठेही कोणता असा उद्रेक किंवा असं काही आगाऊपणा असं काही केलेलं नाही आहे। यापुढे तुमची काय भूमिका असणार आहे? म्हणजे आता तुम्ही 10 दिवसाचा प्रवास करून 10 ते 11 दिवसाचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, 400 किलोमीटर आलेले आहेत, आता पुढं काय नेमकं करणार? हे बघा, मी 400 किलोमीटर चालण्याचा माझा काय असं काही नवीन काही गोष्टी नाही आहे। आम्ही हे फक्त दाखवून देतो की आम्ही डॉक्युमेंटरी आहे बघा, कलम नंबर 14, 15, 32 नुसार किंवा ते CP बेरेरा हे जे अभ्यास आहे ते वकिलांकडे तर आमचं खूप आहे की 1831 पासून ते आपण 1871 पासून तर 1931 पर्यंत आम्ही जे याच्यामध्ये आमचं हे झालं ते ST कॅटेगरीत झालं असं। त्याच्यानंतर
हे सबूत तर खूप आहे, पण आम्ही फिजिकली पण आदिवासी आहे हे आम्ही आज दाखवून दिलं की 400 किलोमीटर चालून सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एज्युकेटेड आहात तरी पण आम्ही काय असं पहिले खूप काही चाललेलो असं काही नाही. डेली रुटीनला आम्ही जॉब करतो, पण आम्ही जेव्हा निर्धार केला तर आम्ही निघालो तिथून. आणि आमच्यात जो रक्त आहे सेवालाल महाराजाचा तो अजून पण तसाच आहे, जो आम्ही झाडी डोंगरमध्ये राहतो तसाच. त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडलेला नाही आहे. आम्ही तेच दाखवून देतो की आम्ही आदिवासीच आहे आणि आमचे बांधव पण आहे ना ते आमच्यातच राहतात. सचिन तू प्रोफेसर आहेस सचिन, माझं आणि engineering MBA झालेलं आहे. तुझं नाव काय आहे आणि हे पोस्टर जे घेतलंय नेमकं या पोस्टरवरती काय नेमकं तू लोकांना दर्शवतोय? माझं नाव देवचंद राठोड आहे. मी लोकांना असं दर्शवतोय या पोस्टरवर जो आहे ना हैदराबाद गॅजेट जो आहे त्याच्यानुसार माझं बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावा हे मी पोस्टरवर लोकांना दर्शवतोय, तर ते लागू करावा. कधी तू निघालेलास, कशा पद्धतीने निघालात, मध्ये रस्त्यावरती येताना तुम्हाला नेमकं काय त्रास सहन करायला लागला? मी 11 तारखेला 11 वाजता मी कन्नडहून निघालो आणि पायी रस्त्यानं येताना पायी चालू आहे. येताना तर खूप त्रास झाला आम्हाला पायी येताना, कारण की सवय नाही आहे. परंतु तरी पण आमच्यामध्ये जे आम्ही आदिवासी आहे तरी मला काही जास्त फारसा काही याचा त्रास काही झाला नाही, कारण की माझ्या रक्तातच आहे ना, सेवालाल महाराजाचं रक्त आहे माझ्यात, ते सळसळतो आहे. मला वाटतं की माझा जो समाज आहे एवढं बॅकवर्ड क्लास म्हणजे एवढं मागे आहे, आम्हाला सुविधा वगैरे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आम्हाला आमचा अजून समाजाचा काही विकास झालेला नाही आहे. त्यांना न्याय मिळावा त्यासाठी मी जो पायी चाललो आहे त्याचं मला असर पडला नाही आहे. म्हणून मी पायी चाललो आणि मला त्याचं काही जाणीव पण म्हणजे जाणीव आहे. माझा समाज जो आहे पाठीमागे पडला आहे, त्यासाठी मला काही फारसा काही त्रास जाणवला नाही आहे. या पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही आज इकडे आलेले आहात, कुठं थांबले आहात आणि पुढे कुठे जाणार आहात? आम्ही आता मंत्रालयामध्ये जाणार आहे CM साहेबांना भेटायला. आमचं जे व्यथा आहे ते आमचे व्यथा साहेबांसमोर आम्ही व्यक्त करणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रोफेसर आणि इंजिनियर हे दोन्ही जण आहेत. सचिन चव्हाण आणि देवेंद्र गणपत राठोड हे दोघं जण जे आहेत ते 400 किलोमीटर पदयात्रा करत मुंबईला पोहोचलेले आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे निवेदन देखील देणार आहेत. आणि कुठेतरी इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे, ज्या ठिकाणी ST मधनं बंजारा समाजाला आरक्षण मिळतं, तसंच आरक्षण महाराष्ट्रातही देण्यात यावं अशी मागणी देखील या ठिकाणी करणार आहेत. वेळ आल्यावरती आंदोलन देखील करण्याचा इशारा यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरे महाराज, सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.